ओपन. ठीक है. समोरचं आपलं करून देऊ आपण. हो मग तुम्ही सांगा आणि डिसाइड आता चालू करा तुम्ही, तुम्हाला फायनल कशी करायची काय करायचं. कुणाला वरती बघ. तुम्ही कोणाला आणा काही प्रॉब्लेम. हो चार्जेस वर आहे ना तर मॉडेलच्या, नाही तर मग तुम्ही असं काही नाही मॉडेलच आणा असं पण काही कंपल्शन नाही. ते आधीच सांगितलं होतं. क्लोज करा, क्लोज करा. तुमच्या बजेटनुसार आणा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ओपन. जेवढं प्रेप प्रॉपर करणार ना तेवढा मेकअप चांगला होतो. त्याच्यानंतर हॉर्स लॅबचं कन्सिलर्स यूज करते. पूर्ण हँडवर दाखवते. ते जिथे आईच्या तिथे असं वाटतंय बेस हलेल आपला, तिथे रिव्हर्स स्टेप करायची तुम्हाला. फक्त एक हार्डली 4-5 mm पर्यंत इथपर्यंतच तुम्हाला पावडरने त्याला बेक करून घ्यायचं. बेकिंग खूप गरजेची. मग नंतर तिने किती पण ब्लिंक केलं, आईज ओपन क्लोज केले तर काहीच होत नाही. ओके. आता माझं राहिलेलं आहे ब्लशर. मी ब्लशर करणार आहे आता. याला ड्राय फक्त फॅननीच करावं लागतं.
थोडं ब्लशर. तुम्ही जर त्याला ब्लेंडर वरतून लावलं तर ते डायरेक्ट ब्लेंडरमध्ये सोक होऊन जातं. ह्याचे कॅप्स लाव. फॅन कुठे आहे ना? आणखीन एखादा आहे का आपल्याकडे फॅन? ठीक आहे. नो मेकअप लुक. विदाउट से इथपर्यंत. लुक सेम जसं वरती घेतलं होतं तेच कंटिन्यू करते. तुम्ही लोअर शॅडो मध्ये दुसरं पण घेऊ शकता, असं काही कंपल्शन नाहीये. जे वरती घेतले तेच खाली घ्यायचे म्हणून. हे करायचं, डार्क शेड नाही द्यायचे, न्यूडच देणार आहे. इथे ऑइल दिसतं, इकडे ऑइल दिसतं, थोड्या वेळाने बेस केलंय. म्हणजे काय, तुम्ही बेक प्रॉपर नाही करत त्याला, पावडरने मॅन्युअली मध्ये. आता याचं दिसलं जरी, याचं पण दिसतंय, पण याचं काही वियर्ड नाही वाटत आहे, त्याचं वेगळं दिसतंय. हा मेकअपच तो आहे, सिलिकॉन बेस मेकअप म्हणतात एअर ब्रशला. तर ते रिफ्लेक्शन म्हणजे काय, ती जसं फेस तिचा फिरवतीये त्या अकॉर्डिंग हे रिफ्लेक्शन येणार, म्हणजे अँगल वाईज ते चमकणार थोडक्यात लाईट्स मध्ये किंवा सनलाईट मध्ये. बट आपण ज्या वेळेस इकडे बेक करत नाही, जिथपर्यंत ब्रश इझिली पोहोचत नाही तिथे जर आपण बेक नाही केलं तर ते ऑइल येतं. मग तिथे त्या केसमध्ये बिगिनर्सला नेहमी प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर बेकिंग करणं खूप गरजेचं आहे. थोडस नाही, ब्राऊनच घेतलंय. कोण हे? वो प्रिया. मीच ती. आर्या मेकअप आर्टिस्ट झाली असणार आहे, आणि त्यांना सगळं माहिती असतं. त्यांना माहिती असतं बरंचसं काय करायचं ऑलरेडी. हेच आहे, आणि शौक पण असतो मुलींना. आणि ऐकून ऐकून सगळे ब्रँड्स अँड ऑल सगळं माहिती असतं. काही काही मॉडेल्स आम्हालाच सांगतात हे असं हे असं, काही असं खूप हे नाहीये. ते कसं तुम्ही शिकण्यासाठी बसता ना प्रेशरनी, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होतं. आता ह्या कशा शांत बसतात ना, ऐकून ऐकून त्यांना सवय होऊन जाते. ठीक आहे, एकदम हलकं केलंय. हा ना, मस्कारा सगळे गोळा करून आण, माझं चेंज केलं. लावते पावडर ब्लश. हे बघा, टॅप 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 या साइडनी इकडे. डीवी लुक साठी तुम्ही असं सी टाइप मध्ये घेऊ शकता थोडं. ठीक आहे, अशामध्ये. आणि तुम्हाला नॉर्मल पाहिजे तर मग तुम्ही चिक्स पर्यंत इथपर्यंत पण घेऊ शकता. ठीक आहे, स्प्रे. थँक्यू. पावडरची क्वांटिटी इथे हलकी आणि इथे हलकी आहे. बस मी पूर्ण ड्राय केलं. बट हे कोणत्या केसमध्ये तुम्ही करणार, जिथे एसी आहे. लिहून ठेवा काय केलं मी, या गोष्टी लिहून ठेवा. कन्फ्युजन होतंय का, उद्या थोड्या वेळ आल्यावर आपण आणखी चर्चा करू हवं तर याच्यावर. ठीक आहे, काय केलं काल, कसा केला मी लूक, काही डाऊट्स आहेत लिहून आणा. हा मेकअप करणं खूप महत्वाचं आहे बरं का. देविका, समजते ना तुम्हाला? बाकीच्यांना क्वेश्चन मार्क थोडा वाटतोय, मे बी ते असेल. समजते ना? एसी जिथे आहे तिथे तुम्ही विदाऊट पावडर पण हा मेकअप घेऊ शकता ग्लास स्किन मध्ये दाखवायला. बट जिथे एसी नाहीये तिथे थोडं पावडर मध्ये तुम्हाला फिक्स फुल कव्हरेज द्यावंच लागणार. ऑप्शन नाही फुल कव्हरेज शिवाय. हे जरा व्यवस्थित करा करताना.
जर याचे पार्टिकल इकडे तिकडे लागले तर मग काही खरं नाही. ठीक आहे, असं घे, टर्न घे. येस. ठीक आहे. ठीक आहे. थोडा बस. जमेल ना, नाही जमलंच पाहिजे. आणि मी असं म्हणले असते तर असं काहीच नसतं, जमतं काय त्याच्यामध्ये. मेकअप म्हणजे नाही. आधी मला असं मला कधी टेन्शन आलंच नाही की चला आज ब्राईड आहे, बापरे टेन्शन येते, असं काही प्रेशर नाही घ्यायचं कधी. माझ्या टीमला वाटायचं आता मॅम ब्राईड आहे, आज कसं करू, काय करू. आता त्या मुलींना ब्राईडला असतं जातात, असं त्या ब्राईड करतात रोज, म्हणजे सीझन मध्ये. असं काय वाटत नाही. ऐश्वर्याने काल परवा ब्राईड केली ना, काल जालन्याला जाऊन. मला 2 होत्या, तिला एक ब्राईड होती जालन्याला. खूप छान झाली, त्यांचा इतका छान रिव्ह्यू आला. मला फोनवरच बोलल्या ना त्या, तेव्हाच म्हणे खूप सुंदर मेकअप केला. त्या विश्वासच ठेवत नव्हत्या, त्या नाहीच म्हणत होत्या. ते माझ्यावर होता पण त्यांना वाटत होतं कसं करल ही, काय करल. त्या म्हणे नाही म्हणे पण खूप सुंदर केलं. आम्ही लग्नाची पण डेट सांगतो म्हणे, ऐश्वर्यालाच पाठवा असं. आहे वेळ, जेवायला जमत नाही ऍक्च्युली म्हणून. थोडं वाकडं केलं इयरिंग. इकडे बघ. स्टार्ट.